घरात सुगंध हवा म्हणून आपण रूम फ्रेशनर वापरतो, पण घरातील हवा खरंच स्वच्छ ठेवायची असेल तर फक्त सुगंध पुरेसा आहे का? रूम फ्रेशनर वापरायचा असेल तर काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवा. पहिली गोष्ट, व्हेंटिलेशन. रूम फ्रेशनर स्प्रे केल्यानंतर खिडक्या दारे उघडून हवा खेळती ठेवा. शक्य असेल तेव्हा बंद खोलीत वारंवार स्प्रे करणं टाळा. दुसरी गोष्ट, स्प्रेची क्वांटिटी कमी ठेवा. जास्त स्प्रे मारणं म्हणजे जास्त फ्रेश हवा असं नाही. तिसरी गोष्ट, लहान मुलं, अस्थमा आणि सुगंधामुळे त्रास होणाऱ्या व्यक्तींच्या आसपास वापरताना विशेष काळजी घ्या. चौथी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, वासाने दुर्गंधी लपवण्यापेक्षा त्याचं कारण दूर करा. कचरा, ओलावा, बुरशी किंवा खराब वायुविजन असेल तर ते आधी सुधारण्याचा प्रयत्न करा. आणि घरातील हवा चांगली ठेवण्यासाठी नैसर्गिक व्हेंटिलेशन, स्वच्छता आणि ओलावा नियंत्रण या गोष्टींना प्राधान्य द्या. लक्षात ठेवा, घराला फक्त छान वास नको, श्वास घेण्यासाठी चांगली हवा हवी. ही सिरीज तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर सेव्ह करा आणि पालकांसोबत शेअर करा. तुमच्या घरी रूम फ्रेशनर वापरतात का? कमेंटमध्ये नक्की सांगा.